दुसरंच होऊन आता निघालो मी इंदापूरच्या पुढं वरुकटे गावात पालखी नंबर 4 आहे, तिकडे निघालो. पालखी नंबर 4 आहे. वाटेत मला आपल्या कुटुंबातील सदस्य भेटत, आपण त्याची ओळख करून घेऊ. शरद हांगे बोहणी. काय करतात? माझा शेती आणि लाकडाचा व्यवसाय आहे. सॉमिल बोंगणे म्हणजे कुठं आहे? बोहणी इथं वस्तीपासून एक 2 किलोमीटर अंतरावर आहे. राजेंद्र तोरणे. खरंच असे आपल्या कुटुंबातील सदस्य भेटले, आपले सबस्क्रायबर भेटले, खरंच एक वेगळं हे वाटतंय. आपल्या कुटुंबातील माणसं भेटल्यासारखं वाटतंय. आम्ही 1 वर्षापासून राऊत साहेबांचा यूट्यूबचं फॉलो करतोय आम्ही आणि एकदम मस्त. धन्यवाद. त्याबद्दल आभारी आहे. तुम्ही आज प्रत्येक जागेवरती जाऊन आम्हाला दर्शनाचा लाभ मिळवून देताय, त्याबद्दल आम्ही तुमचं उलट आभारी आहे. खरोखर मनापासून धन्यवाद, मनापासून धन्यवाद. आणि काय असंच तुमचं बी प्रेम राहू द्या. तेवढ्यासाठी थांबून आलो. नाही, बरोबर आहे. तुमच्यासारखी माणसं भेटली हो. की आम्हाला पण बरं वाटतंय. मी जाता जाता लगेच तुम्हाला ओळखलं ना. बरोबर आहे ना. चालतंय. सांग बोल. आभारी आहे. बाळूमामाच्या नावाने सांग. बाळूमामाने हे महाराष्ट्रावरचं कोरोनाचं संकट लवकरात लवकर जावं ही त्यांच्या चरणी प्रार्थना. सांग बोल. सांग. शरण आलो तुझ्या पाया. मित्रांनो, मुंबई हायवेवर आहे का, माळशिरसपासून बाहेर पडलो. माळशिरसपासून मला अकलूजला, अकलूजवरून मी डाव्या हाताला वळलो आणि इंदापूर रोड पकडला. इंदापूरवरून आता मी मुंबईच्या हायवेला लागलो आणि हायवेवरून आता मला इथं बघा, हा हायवे आहे आणि हायवेवरून इथं आतमध्ये 5 किलोमीटर वरकुटे गाव आहे. वरकुटेच्या अलीकडेच एक गुळाचा कारखाना आहे, त्या ठिकाणी मामांची बकरी आहेत. बग्गा नंबर 4 आहे. थोडंसं मी आता चहा घेण्यासाठी थांबलो आहे. माझ्याकडे या तुम्ही पण चहा घ्यायला. इथून आता 4 नंबर बग्यात जायचं, जरा विचारात जावं लागणार, कारण आज वेळ झाला खूप जायला. आता वाजलेत सकाळचे, आता दुपारचा 1 वाजला मित्रांनो. तिथून आज निघायला वेळ झाला. चांगलं. कुठून जायचं? बाळूमामांच्या नावानं चांगलं. मागचा रोड आहे, तिथनं खाली जायचं काय? ओके ओके. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करे वस्तीची प्राथमिक शाळा आहे मित्रांनो. वरकुटे गावाजवळ आलोय आपण. इथं विचारत जावं लागेल. रस्ता पण बघा असा एवढा बेकार आहे. या मामांना विचार. मामा, पालखी कुठं आहे? इकडं आहे. अरे इथंच आहे की मित्रांनो. हे बघा, इथं पालखी आहे. चला, धन्यवाद. तुमचं गाव कुठलं? हेच काय नाव? सांग बरं. बाळूमामांच्या नावानं सांग बरं. जय बाळूमा. मित्रांनो, पोहोचलो आहे आता बग्गा नंबर 4 मध्ये. इथं तळ दिसत असेल तुम्हाला, तळावर आलो आहे मी. वरकुटे गाव आहे. वरकुटे इंदापूरपासून एक 10 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. 10 किलोमीटर आपल्याला पुण्याकडे जावं लागतं आहे. पुणे हायवेनं आल्यानंतर वरकुटे हे गाव लागतं आहे. हायवेपासून 3-4 किलोमीटर अंतरावर. आणि इथं ही पालखी आहे बघा. हे तंबू समोर दिसत असेल तुम्हाला मामांचा. आधी आपण जाऊन पहिल्यांदा दर्शन घेऊया आणि मग बाकीचं. चांगलं. बाळूमामांच्या नावानं चांगलं. शरण मी आलो तुझ्या पाया. 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 बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया. बाळू मामा काय मित्रांनो, इथं आपल्या कुटुंबाचे सदस्य भेटलेत आपल्याला. 11 नंबरमध्ये ज्यावेळेला सुमित पुसावळे आले होते त्या ठिकाणी. सुमित पुसावळेंचं कारण तुम्ही माझ्या चॅनलवर बघितलं असणारच. तर त्या ठिकाणी जे व्हिडिओ शूटिंगचं काम जे केलेलं ते परमेश्वर शिंदे आपल्यावर आहेत. शिंदे साहेब ना? परमेश्वर शिंदे आपल्यावर आहेत. अगदी आपल्या खास जवळची माणसं आहेत. ही कुटुंबातील सदस्य सुद्धा आहेत. बोला. जय बाळूमामा. जय बाळूमा. व्हिडिओ बघताय?
बघतो कंटिन्यू आम्ही व्हिडिओ बघतो साहेबांचे. इथं किती दिवसापासून आहे? 3-3.5 महिने झालं. बघा 4 नंबर मध्ये आणि तुमचं प्रॉपर गाव सांगा. आमचं इंदापूर तालुक्यात शहागाव आमचं. शहागाव. इथं 3-4 महिने झाले आहे. 3-4 महिने झालं. त्याच्या ओळख ह्याच्या ओळख करून द्या. हे इंदापूर तालुक्यातलंच आहे. मुकाई ह्याला जी बोला येत नव्हतं, बरं आता बोला येतंय. बोला. बोल आई ताई आता जरा जरा बोलायला शिकला. हा बोला शिकले. वय काय आहे त्याचं तरी? असेल मला वाटतं 12-13 वर्ष. 12-13 वर्ष असेल. चांग बोल बाळूमामांच्या नावानं चांग बोल. आणि इथले पुजारी सुद्धा आपल्यावर आहेत. नाव सांगा. पप्पू चोरुंबले, कुठलं गाव? पिटेवाडी, पिटेवाडी. इंदापूर तालुका. चांग बोल बाळूमामांच्या नावानं चांग बोल. चांगलं. आता इथं ह्या ठिकाणी किती दिवस आहे? त्या ठिकाणी आज 3 दिवस झाले. उठतळ कधी आहे? उठतळ उद्या. उद्या. तरी आता आला कुठल्या मार्ग कसं कुठल्या मार्गे आला आणि कसं जाणार होता? आता आलू मागणं हे जेवण कळा शिवून आलो. कळाशीवरनं आता पुढं लोणीला जाणार. लोणीकडे जाणार. हा. बरोबर. चांग बोल बाळूमामांच्या नावानं चांग बोल. एकादशीला भक्त हे जमती, एकादशीला भक्त हे जमती, भजनामध्ये बाळूमामा रमती. मित्रांनो सिलेंडरची व्यवस्था बघा अशी करायला लागते. इथं सिलेंडरच्या टाक्याच टाकायला लागतात. एवढ्या लोकांची सगळे जेवणाची व्यवस्था करायची म्हणजे सिलेंडरच्या टाक्या भरपूर लागतात मित्रांनो. आणि असल्या ह्या खेडेगावात ह्या टाक्या आणणं हे एक मोठं काम आहे मित्रांनो. हा बघा थोडासा असा रुरल भागामध्ये आहे. हायवेच्या जवळच आहे पण भाग थोडासा असा ग्रामीण आहे. हे पत्रावळ्यासाठी इथं अशी ट्रॉली बांधलेली आहे बघा. त्या झाडाखाली तिथे पिल्ले आहेत. त्या ठिकाणी तिथं वाघरं मारलं. इथं पिल्ल्यांसाठी वाघरं एक आहे बघा दिसतंय तुम्हाला. आपण नंतर हा बघा पूर्ण फिरून बघूया. इथं महाप्रसादाची व्यवस्था आहे इथं या ठिकाणी. चांगलं मित्रांनो बघा नंबर 4 मध्ये आपल्या कुटुंबातील सदस्य आपल्याला भेटायला आलेत. आपण त्यांची ओळख करून घेऊ. मी पोपट लक्ष्मण मोठे माळेगाव बारामती आणि मामांचं प्रचंड कार्य राऊत सरांच्या हातातनं होत आहे. आणि सगळा मामांचीच कृपा, मामांचाच आशीर्वाद, त्यांची आम्हाला भेट झाली, मामांची आम्हाला भेट झाली. आमचं पूर्वजन्मीचं पुण्य फळाला आला. आज खरा सोन्याचा दिवस आहे. जय बाळूमामा, जय बाळूमामा. मित्रांनो इथं बघा नंबर 4 मध्ये आलो आहे आम्ही. 4 मध्ये आल्यानंतर इथं भेटायला मला आले ते बारामती. आपल्याला आणखीन एक सदस्य आहेत त्यांच्याकडून बोलतो. माझं राजू रामचंद्र माने, मी राहणार माळेगाव तालुका बारामती. मी गेले 9 वर्षापासून मामांच्या सेवेत आहे. मामांच्या रावसाहेबांचं कार्य बघून काम बघून मामांचा आता भरपूर आशीर्वाद आहे. पण त्या आशीर्वाद म्हणलं स्वतः आपण भेट घ्यायची एकदा साहेबांची.